को पावर्ड बाय टेक्नो। दगडूशेठच्या दर्शनाला तुम्ही आलात, काय मागितलं बाप्पाकडे? दरवर्षीप्रमाणे आज आलेलो आहे दर्शनाला। मागत काहीच नाही, मी जेव्हा मंदिरात जातो तेव्हा असं दर्शन होतं। आपल्याला जे पाहिजे असतं ते देवाला माहिती असतं। मी मनापासून नमस्कार करतो, बस तेवढंच। चांगलं आहे सगळीकडे। उद्या मला काय आहे की निवडणूक आहे, सगळ्यांनी निवडणूक लढायलाच पाहिजे आणि मी हेच सांगितलं ही निवडणूक आहे, निवडणुकीसाठी लढलं पाहिजे, युद्धासाठी। त्यांनी अनेक अशी विधानं केलेली आहेत, पण या राज्यामध्ये गृहमंत्री नेमलेलेच नाहीत असं वाटायला लागलं। आपण पाहतोय बदलापूरमध्ये ज्या महिला पत्रकारांनी प्रश्न विचारला वामन म्हात्रेला आणि वामन म्हात्रे त्यांना विचारलं तुझ्यावर रेप झालंय का, त्यांच्यावर अजून वामन म्हात्रेला अटक झाली नाही, पण त्या पत्रकारावर अटक झालेली आहे। अनेक अशी घटना झालेल्या आहेत, पण गृहमंत्री नाहीच आहेत महाराष्ट्राला। या सगळ्या पण गृहमंत्री खरोखर आहेत का? त्यांच्याकडे खातं आहे का? पुण्यामध्ये 3 दिवसात 3 फायरिंगच्या घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत। कायदा नाही, हेच मी सांगतोय, कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात आपण पाहिलं असेल, जणू काही गृहमंत्री नाहीच आहे महाराष्ट्राला, असं सरकार चाललेलं आहे। एकूण इलेक्टिव्ह मेरिटवरती एक गोष्ट जी आहे ती समोर येते। आता सगळ्यांच्याच लायझनिंग सुरू झालेले आहे, सीट शेअरिंगचे फॉर्म्युलेशन्स जे आहेत ते सुरू झालेले आहेत। महाविकास आघाडीमधल्या सीट शेअरिंग बद्दल काही फ्रुटफुल डिस्कशन्स झालेली आहेत का? महाविकास आघाडीची सीट शेअरिंग आपल्याला माहिती आहे, वरिष्ठ नेते करत आहेत आणि लवकरच आपल्या समोर ते येतील। मुख्यमंत्री पदाबाबत आदित्यजी मुख्यमंत्री पदाबाबत आपण जर बघितलं, पुण्यात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचे बॅनर लागले मुख्यमंत्री पदाबाबत। मला वाटतं आपल्याला सर्वांना माहिती आहे, उद्धव साहेबांनी 2-2.5 वर्षात जे केलेलं काम आहे ते लोकांसमोर आहे। बाकी महाराष्ट्राची जनता ठरवेल। आम्ही ही निवडणूक स्वतःसाठी लढत नाही ना कुठच्या पदासाठी लढत आहोत, ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत। मुख्यमंत्री पदाचा मुद्दा जो सातत्यानं चर्चेत आला, शिवसेनेनं अग्रेसिव्ह स्टँड घेतलेला होता, मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून तशा पद्धतीचा प्रतिसाद मिळालेला नाही। ही निवडणूक मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्याशिवाय होईल असं दिसतंय। एक महत्वाचा प्रश्न म्हणजे महायुतीचं मुख्यमंत्र्याचा चेहरा कोण? महायुतीकडून कोण? हाच चेहरा घेऊन जाणार आहे का? जो भ्रष्ट चेहरा आहे, गद्दारांचा चेहरा आहे, की चेहरा बदलणार आहे? आदित्य पंतप्रधानाने झारखंडमध्ये लाडली बहीणवर टीका केली आणि महाराष्ट्रात त्याचं मोठं ब्रँडिंग होतं, कसं बघताय? मला वाटतं पंतप्रधान महोदयांनी हे पण सांगितलं की झारखंडमध्ये बांगलादेशमधून आणि बर्मामधून लोक आलेले आहेत, ते आपल्या सैन्यावर आक्षेप घेत आहेत का, की संशय उचलत आहेत का, की बॉर्डर कोण सिक्युअर ठेवत नाहीये? जे घुसखोर आहेत त्यांना रोखण्याची जबाबदारी कोणावर आहे? केंद्र सरकारवर आहे। पण कुठेही जाऊन आता काही जे वक्तव्य येत राहिलेले आहेत, मला वाटतं हे लोक बघतायत। ठाण्यामध्ये आनंदाश्रममध्ये नोटा उधळण्याचा एक प्रकार घडलेला होता, झालेला आहे, पण वामन म्हात्रेंवर कारवाई झाली का? महिला पत्रकारावर जाईल तो प्रश्न विचारला तो। अनेक अशी यादी आहे, काय थोडीफार इथे तिथे कारवाई करतात दाखवायला, आणि जे मिंदे आज करतात ते त्या दिवशी बाहेर आश्रममध्ये करून दाखवलं। मिंदे हे स्वतःच्या परिसरात करत असतात, त्या दिवशी हे आश्रमामध्ये केलं, हे वाईट आहे। पण उधळपट्टी पैशाची अशीच चालली सीएम पदाच्या महायुतीचं कोण असणार? महायुतीच्या चेहऱ्यावर महायुतीचं कोण असणार? भ्रष्ट चेहरा आहे, गद्दार चेहरा आहे, गृहमंत्री नसलेले चेहरा आहे, असे कोणच महायुतीचा चेहरा ठरल्यानंतर तुमचा चेहरा? मला वाटतं महाराष्ट्र चेहरा ठरवेलच। महाराष्ट्राला सगळ्यांचं काम माहिती आहे, महाराष्ट्राला उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीचं काम माहिती आहे, पण महायुतीचा चेहरा कोण? आणि दुसरं म्हणजे गेल्या 2 वर्षांमध्ये महाराष्ट्राला या गद्दार सरकारमध्ये भाजप आणि खोके सरकार आहे, त्याच्यात काय मिळालं? तुमच्याकडे अनेक तरुण म्हणजे तरुणांच्या खूप अपेक्षा आहेत, त्यांना तिकीटं तुम्ही मिळवून द्याल असं वाटून अनेक जण तुमच्याकडे येत आहेत। नाहीये, असे वरिष्ठ पण आहेत, तरुण पण आहेत, युवा पण आहेत, महिला पण आहेत। मला वाटतं पक्षप्रमुख न्याय बरोबर करतात। आदित्यजी जिंकण्याचा फॉर्म्युला, शिवसेना पुण्यात किती जागा मागेल? आमचा जिंकण्याचा फॉर्म्युला असतो महाविकास आघाडीला जास्तीत जास्त सीट्स येतील। शिवसेना किती जागा मागेल? हेडलाईन मिळाले नाही। अल्पसंख्याक उमेदवारावरनं शिवसेनेत चर्चा सुरू झाली। मला वाटतं आम्ही सगळ्यांना ह्या देशाचे नागरिक म्हणून पाहतो आणि जे कोणी चांगलं काम करतो त्यांना आम्ही तिकीट देतो। धनगर आरक्षणावर लाडकी बहीण योजना म्हणायची, पण आता ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री आता होर्डिंगवर कोणाचे फोटो येतात, कोणाला कार्यक्रमाला बोलवलं जातं, नाही बोलवलं जात, कोणाला म्हणतात, हे सगळं आता त्यांनाच माहिती। बाप्पाजींनी काय मागितलं? मी काही नाही, मनापासून नमस्कार केला। मनापासून नमस्कार। शिवसेना पुण्यात किती जागा लढवेल? तुमची इच्छा किती आहे मागायची? ठाकरे महाराष्ट्रात महाविकास आघाडीसोबत जास्तीत जास्त जागा जिंकेल। को पावर्ड बाय टेक्नो।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.